नमस्कार श्रोतेहो. आयुष्य हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी वैद्य विश्वास गाडगे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. खरं तर आपण बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या आजारांवर व्हिडिओ करत असतो. तर आजचा जरा थोडा वेगळा विषय घेऊन मी आपल्या भेटीस येतोय. आपल्याला आपल्या या कार्यक्रमाची पार्श्वभूमी माहिती आहे की वेगवेगळे आजार आणि त्याच्या अनुषंगाने नाडी परीक्षा, विशेष करून त्यासाठी उपयोगी पडणारे घरगुती उपाय आणि आयुर्वेदीय औषधं यांच्याविषयी माहिती मी या कार्यक्रमात देत असतो. बऱ्याचशा आपल्या श्रोत्यांनी विचारलेला प्रश्न आणि बऱ्याचशा माझ्या रुग्णांनी सुद्धा सुचवलेला एक प्रश्न म्हणजे लहान मुलांमध्ये नियमित वारंवार होणारे जे आजार आहेत याच्याविषयी काही व्हिडिओ करा, असं बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं होतं. त्यामुळे हा एक वेगळा विषय घेऊन मी यावेळेस येतोय की याच्यामध्ये आपण विशेष करून लहान मुलांमध्ये वारंवार जाणवणारे जे आजार आहेत त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. लहान मुलांचे आजार म्हणलं की पहिल्यांदा सर्वांना आपल्या लक्षात येते ते म्हणजे आजकालची लहान मुलं ही वारंवार आजारी पडत आहेत. त्यांच्यामध्ये वारंवार होणारा सर्दी खोकला, दम्याचे त्रास, श्वसनाचे त्रास, खोकला, वारंवार येणारा ताप यासारख्या तक्रारी होत आहेत. पोटाचे आजारही उत्पन्न होत आहेत. काही वेळेस त्वचाशी संबंधित लक्षणं उत्पन्न होत आहेत. तर या आजारांच्या संदर्भात आधुनिक शास्त्र काय त्याच्या बाबतीत म्हणतंय आणि आयुर्वेदीय शास्त्रानुसार आपण काय विचार करू शकतो, त्याच्यावर आपण काय घरगुती उपायांचा विचार करू शकतो, ॲज वेल एज आयुर्वेदीय औषधं याच्याविषयीची माहिती आपण या कार्यक्रमात पाहणार आहोत. मी सर्वप्रथम लहान मुलांमध्ये कमी होत चाललेली व्याधी क्षमत्व किंवा इम्युनिटी याच्याविषयी आपण पहिल्यांदा चर्चा करूयात की कोविड नंतरच्या काळामध्ये आपण बघतोय की हल्ली मुलांचा आजारी पडण्याचं प्रमाण बरंच वाढताना दिसून येतंय. दवाखान्यात लहान मुलांची गर्दी वाढत चालली आणि बरेचसे रुग्ण माझ्याकडे येतात तेव्हा असं त्यांच्याकडून ऐकायला मिळतं की वारंवार वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जात आहेत, वेळप्रसंगी त्यांना ॲडमिट केलं जातं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची तपासणी केल्या जातात. ठोस काही त्यातून निष्पन्न होत नाही आहे. पण लहान मुलांचं हे वारंवार आजारी पडणं हे पूर्णपणे थांबत नाही आहे. वर्षातून दोन तीनदा आजारी पडणं हे नैसर्गिक आहे, पण अगदीच दर महिन्याला आपलं मूल आजारी पडत असेल तर डेफिनेटली त्याविषयी विचार करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी सर्वसाधारणपणे या लहान मुलांच्या बाबतीत काय दिसून येतं याच्याविषयी सांगायचं झालं तर थोडा जरी ऋतू बदलला, ठिकाण बदललं, खाण्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी आल्या, कदाचित थंड पाणी, थंड पदार्थ खाण्यात आले तर लगेचच या लहान मुलांना खोकला येऊ लागतो, शिंका यायला लागतात, नाकातून पाणी वाहतं. विशेष करून या प्रकारच्या तक्रारी उत्पन्न होतात. बरं, ह्या तक्रारी इथेच थांबतात असं नाही, तर याच्यातून मग ताप येऊ लागतो, कफ अतिरिक्त प्रमाणात जमू लागतो, त्याच्यामुळे श्वसनाचे त्रास सुरू होतात. रात्री झोपल्यानंतर श्वसनाचा घरघर आवाज ऐकू येतो, ज्याला आपण वेझिंग साऊंड म्हणतो. तर या प्रकारची लक्षणं उत्पन्न होतात. बरं, या ठिकाणी बऱ्याचदा मग याच्यासाठी काही अँटीबायोटिक्स दिले जातात, काही इतर आधुनिक औषधं दिली जातात. त्याने आजार तात्पुरता कमी देखील होतो, पण 15-20 दिवसांनी पुन्हा आजाराची उत्पत्ती झालेली दिसून येते. तर या सगळ्या गोष्टी का होतात विशेष करून आपण याच्याविषयी विचार करणार आहोत. त्याच जोडीला बऱ्याचदा खाण्यात थोडा जरी बदल झाला तर काही मुलांना मळमळणे, पोटात दुखणे, उलट्या होणे, काही वेळेस जुलाब होणे यांसारख्या देखील तक्रारी उत्पन्न होतात. बरं, याचप्रमाणे काही रुग्ण असे बघायला मिळाले की त्यांना उन्हाळ्याच्या कोरड्या वातावरणात किंवा थंडीच्या कोरड्या वातावरणात त्यांची त्वचा अतिरिक्त कोरडी पडते. विशेष करून पाठीला, कमरेच्या खालच्या बाजूला, गुडघ्यांच्या बॅक साईडला, कोपऱ्यावर किंवा तळहाताला भरपूर प्रमाणात खाज येऊ लागते. त्यांची त्वचा लहान मुलांची त्वचा खूप कोरडी पडू लागते आणि त्या ठिकाणी कधी कधी जखमा देखील झालेल्या असतात. काही लहान मुलं तर अशी बघायला मिळाली की त्यांना रात्रभर शांत झोप देखील येत नव्हती, कारण त्यांना ती खाज वारंवार येत होती. तर मग या सगळ्या अशा प्रकारच्या आजारांची सुरुवात कुठून होते याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आधुनिक शास्त्रानुसार बघितलं तर आपण सर्दीच्या बाबतीत बघितलं तर ॲलर्जिक सर्दी म्हणली जाते, काही वेळेस इन्फेक्शन रिलेटेड आहे असं म्हटलं जातं. पोटाचे आजार म्हणल्यानंतर सिम्पल फूड इन्फेक्शन किंवा अजीर्ण असं त्याला म्हटलं जातं. स्किन रिलेटेड जर म्हणलं तर अटोपिक डर्मेटायटिस किंवा स्किन ॲलर्जीज या मथळ्याखाली या लक्षणांना म्हटलं जातं. पण तुमच्या घरातील लहान मुलांना अशा प्रकारचे आजार वारंवार का होतात याचा विचार करणं सर्वप्रथम गरजेचं आहे. याच्यात सर्वात प्रथम मला आजकालच्या लहान मुलांमध्ये बघायला मिळालं ते म्हणजे काय की या लहान मुलांचं एक फिजिकल ॲक्टिव्हिटी फार कमी होत चालली आहे. म्हणजे जे पूर्वी मैदानी खेळ भरपूर प्रमाणात खेळले जायचे, दिवसाचा बराच वेळ हा मैदानावर किंवा घराखाली काही लपंडाव किंवा काही खेळ खेळण्यामध्ये, धावण्यामध्ये जायचा, तो आजकालच्या लहान मुलांमध्ये बघायला मिळत नाही. सायकलिंग सारख्या गोष्टी सुद्धा कमी होतात. बरीचशी लहान मुलं ही घरातच त्यांच्या अभ्यासात किंवा घरातल्याच खेळांमध्ये, व्हिडिओ गेम्समध्ये किंवा कम्प्युटरवरील गेम्समध्ये व्यस्त असतात. दुसरीकडे आजकालच्या मुलांमध्ये
फास्ट फूड आणि प्रिझर्वेटिव्ह युक्त पदार्थांचं जास्ती प्रमाणात सेवन केलं जातंय, ज्याचा परिणाम देखील या लहान मुलांच्या इम्युनिटीवर होऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, पुरेशी झोप आजकालच्या लहान मुलांना मिळत नाही आहे. कदाचित शाळेच्या वेळा, क्लासेस आणि अभ्यासाची सगळी गरज याला बघता या लहान मुलांना पुरेशी झोप मिळत नाही. झोपताना उशिरा झोपतात, सकाळी लवकर उठून शाळा अटेंड केली जाते. याचाही परिणाम कधीकधी तुमच्या लहान मुलांच्या इम्युनिटीवर होत असतो. चौथं महत्त्वाची गोष्ट मी थोडा मुद्दा मांडीन की वारंवार देण्यात आलेली जंतुनाशकं किंवा काही अँटीबायोटिक्स याच्यामुळे सुद्धा काही प्रमाणात इम्युनिटीवर परिणाम होऊ शकतो. ॲज वेल ॲज फळांचं सेवन कदाचित होत नसेल तर त्यांनी सुद्धा या गोष्टी होतात. बरं, या सगळ्याच्या पलीकडे जेव्हा मी नाडी परीक्षेद्वारे अशा लहान मुलांना ट्रीटमेंट करतोय किंवा चिकित्सा करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा बऱ्याचदा या लहान मुलांच्या बाबतीत बघायला मिळालंय म्हणजे सामावस्था. ही सामावस्था वर्णन करताना आयुर्वेदाने म्हटलेलं आहे की पचनशक्ती मंदावलेली असते. पाचकस्त्राव जसे तयार व्हायला पाहिजे, पाचक पित्त म्हणतो आम्ही त्याला बोली भाषेत, पाचकस्त्राव म्हणूयात, ते पाचकस्त्राव जसे पाहिजेत तसे तयार होत नाहीत आणि त्यामुळे अन्नाचं पचन नीट होत नसतं. अर्थातच याच्यामुळे शरीराला मिळणारे पोषण पुरेसं होत नाही. त्यामुळे कुठेतरी या लहान मुलांमध्ये विटॅमिन डेफिशियन्सी किंवा त्यांची इम्युनिटी लेवल्स कमी झालेले आहेत, ही गोष्ट बऱ्याचदा बघायला मिळते. ॲज वेल ॲज तुम्ही बघताय की आजकालच्या बऱ्याचशा मुलांमध्ये कधी कधी वजन अगदी कमीच असतं किंवा काही मुलं थोडी स्थूलतेकडे गेलेली असतात. तर या गोष्टी देखील कुठेतरी पचनाशी निगडीत आहेत. याच्यामध्ये एक पोषक आहाराचं सेवन, नियमित व्यायाम आणि नियमित झोप या 3 घटकांचा अंतर्भाव या लहान मुलांच्या बाबतीत करणं अतिशय आवश्यक असतं. तो कुठेतरी पार्ट मिसिंग असतो आणि त्यामुळे ही गोष्ट घडते. मी आयुर्वेदाच्या अनुषंगाने मी हेच सांगेन की आपल्या लहान मुलांना तुम्ही अधिकाधिक आयुर्वेदीय औषधं देण्याचा प्रयत्न करा आणि ही देत असताना तुम्ही एक काळजी घ्या की कुठेही त्यांचा आजार गांभीर्याने वाढत नाही ना याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे सपोज तुमच्या घरातील लहान मुलांना ताप आलाय तर पटकन क्रोसिन किंवा कुठल्याही अँटीबायोटिक देण्या अगोदर तुम्ही तर त्यांना महासुदर्शन काढा, त्रिभुवन कीर्ती यांसारखी औषधं देऊन पहा. अगदी त्यानंतरही ताप येतोय, लवकर जात नाही, एक किंवा 2 दिवसापेक्षा अधिक काळ टिकून आहे, 103च्या वरती जातोय, तर डेफिनेटली तुम्ही जवळच्या डॉक्टरांना भेटा. आवश्यकतेनुसार काही इमर्जन्सी मेडिसिन नक्की द्या. पण साध्या सुध्या छोट्या सर्दीसाठी किंवा नॉर्मल आलेल्या तापासाठी लगेचच कोणतेही आधुनिक औषधं देण्या अगोदर जर तुम्ही आयुर्वेदिक औषधांचा विचार तुमच्या घरातील लहान मुलांसाठी जर केला तर याने नक्कीच कुठेतरी त्यांच्या व्याधिक्षमत्वासाठी एक सकारात्मक बदल व्हायला मदत होऊ शकेल. ट्रीटमेंटच्या अनुषंगाने मी सांगेन की जर आपल्या मुलांना जर वारंवार सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार होत असतील तर या लहान मुलांना दररोज सकाळी एक तुळशीचं पान चावायला द्या, चावून खायला सांगा. तुळस ही श्वसन संस्थेवर खूप चांगलं काम करते. तुळस स्वतः ही व्याधिक्षमत्व वाढवणारी आहे, तुमच्या श्वसन संस्थेला बळ देणारे आहे, तर त्यांनी कुठेतरी मदत होईल. आयुर्वेदातील गुळवेल किंवा गुडूची ही अतिशय सुंदर वनस्पती आहे. त्याला साक्षात अमृत म्हणलेलं आहे, अमृतवेल म्हणलेलं आहे. ही या गुळवेलीचा काढा जर लहान मुलांना देता येणं शक्य असेल तर वेल अँड गुड. बट जर नसेलच शक्य तर गुळवेल सत्व किंवा गिवले सत्व बाजारात उपलब्ध होतं. हे गुळवेल सत्व आणि थोडी पिठी साखर जर तुम्ही समप्रमाणात मिक्स करून दररोज सकाळी जर तुपाबरोबर अनाशापोटी लहान मुलांना द्यायला सुरुवात केली तर त्यांचं व्याधिक्षमत्व वाढायला मदत होईल. हळद ही उत्तम व्याधिक्षमत्व वाढवणारी वनस्पती आहे, जी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये सहज उपलब्ध असते. मुलांना तुम्ही सवय लावा, दररोज हळदीचं थोडं दूध त्यांना प्यायला द्या. जर कुठलाही पित्ताचा, उष्णतेचा त्रास होत नसेल तर नियमित त्यांना 1-2 चिमूटभर हळद दुधामध्ये घालून जर प्यायला दिली तर त्यांना वारंवार होणारे श्वसनाचे आजार कुठेतरी नियंत्रणात यायला मदत होईल, कुठेतरी त्यांचं व्याधिक्षमत्व वाढायला मदत होईल. याचबरोबर सुंठ ही देखील आपल्या घरात उपलब्ध असते. दररोज सकाळी अनाशापोटी एक चिमूट किंवा 2 चिमूटभर सुंठ तुम्ही जर तुपाबरोबर चाटण करायला दिली तर त्यांनी पचन प्रक्रिया सुधारते आणि या लहान मुलांचं वारंवार आजारी पडणं कमी होतं, पोटाचे आजार कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर सर्दी खोकल्यासारख्या तक्रारी कमी व्हायला मदत होते. थोडंसं आयुर्वेदिक औषधांकडे येईन मी. अगदी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगेन की कोणत्या आयुर्वेदिक औषधं तुमच्या घरात असली पाहिजेत जर तुमच्या लहान मुलांना वारंवार सर्दी खोकला होतोय. तर त्यात सर्वात उत्कृष्ट औषध म्हणजे सीतोबलादी चूर्ण. सीतोबलादी चूर्ण जेव्हा केव्हा तुमच्या घरातील लहान मुलांना खूप प्रमाणात कफ झालेला असेल, श्वसन संस्थेमध्ये खोकल्या वाटे किंवा तोंडा वाटे कफ येतोय, नाकातून भरपूर हिरवट पिवळसर कफ येतोय, अशा वेळेस सीतोबलादी चूर्ण सकाळ संध्याकाळ
पावपाव चमचा मधाबरोबर दिलं तर सुंदर काम करतं. त्याचबरोबर हा ओला खोकला कमी व्हायला मदत होते. थोडंसं लक्ष द्यायचं की कोरडा खोकला असेल, बार्किंग कफ असेल, खूप जोरात खोकला येत असेल तर सीतोपलादी चूर्णापेक्षा तालीसादी चूर्ण दिलं तर ते उत्तम राहील. लहान मुलांना बऱ्याचदा ताप येत असतो, तर तापासाठी सुंदर औषध म्हणजे महासुदर्शन काढा. हा सहज आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात उपलब्ध होतो. 1 किंवा 2 चमचे महासुदर्शन काढा ताप आल्यानंतर जर दिला तर निश्चित लवकरात लवकर ताप उतरायला मदत होते. त्रिभुवनकीर्ती ही सुंदर औषधी आहे. त्रिभुवनकीर्ती रस ही नावाची गोळी जर सर्दी खोकला किंवा कफ झालेला असेल, मुलाला तुमच्या घरातील लहान मुलांना ताप आलेला असेल, डोकं दुखत असेल, तर अशा वेळेस त्रिभुवनकीर्ती खूप सुंदर उपयोगी पडते. त्याचप्रमाणे लक्ष्मी विलास आहे, ही देखील खूप सुंदर प्रकारे उपयोगी पडू शकते. दुसरीकडे थोडं पोटाच्या आजारांविषयी पण मी उल्लेख केला होता. त्या पोटाच्या आजारांच्या बाबतीत बऱ्याचदा लूज मोशन्स होणे, जुलाब होणे ही तक्रार किंवा पोटदुखी होऊन मोशन्स होणे ही तक्रार बऱ्याचदा लहान मुलांना होत असते. ह्याच्यासाठी सुंदर औषध म्हणजे कुटजारिष्ट. हे कुटजारिष्ट तुमच्या घरात राहू द्या. कधीही लहान मुलांचं पोट बिघडलं, त्यांना पोटात दुखून शौचाला होत असेल तर 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ द्यायला सुरुवात करा. सुंठ पावडर आणि धणे पावडर पाण्यात उकळून त्याचा काढा जर लहान मुलांना तुम्ही प्यायला दिला तर त्यांचे पचनाचे आजार लवकर कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर त्वचेच्या संदर्भात आपण मगाशी उल्लेख केला होता की बऱ्याचदा लहान मुलांना त्वचा कोरडी पडणं, त्याला खाज येणं ही तक्रार उत्पन्न होत असते. तर त्यासाठी एक नियमित तेलाचा वापर तुम्ही त्यांना बाह्य उपचार म्हणून करू शकता. त्यामध्ये चंदन मललाक्षादी तेल हे खूप सुंदर तेल आहे की ज्यांनी त्वचा मऊ राहण्यासाठी पण मदत होते. त्याचबरोबर त्वचेचा ड्रायनेस कमी व्हायला, खाज कमी व्हायला मदत होऊ शकते. तिळतेलाने साधं जर तुम्ही नियमित मुलांना अभ्यंग केला आणि गरम पाण्याने आंघोळ घातली तरी त्यांची त्वचा सुकुमार आणि निरोगी राहायला मदत होऊ शकेल. खाद्यपदार्थांमध्ये बदाम, अक्रोड यांसारख्या ड्रायफ्रुट्सचा वापर करा, ज्यांनी त्यांना चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स आणि विटॅमिन्स मिळायला मदत होईल. व्हिटॅमिन सी युक्त ऑरेंज, ॲपल आणि द्राक्ष यांसारखी जी सीझनल फ्रुट्स आहेत ते देण्याचा प्रयत्न करा. किवीसारखे फ्रुट्स आहेत हे देण्याचा प्रयत्न करा. त्यांनी त्यांना त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी मदत होऊ शकेल. त्रिसूत्री लक्षात ठेवा. एक म्हणजे नियमित पोषक आहार, नियमित व्यायाम आणि शांत 7 ते 8 तासाची झोप ही लहान मुलांसाठी अतिशय आवश्यक आहे, ज्याच्यामुळे त्यांचं व्याधिक्षमत्व आणि इम्युनिटी चांगली राहण्यासाठी डेफिनेटली मदत होऊ शकेल. मी सांगितलेले उपाय हे सर्वसाधारण आहेत, तरी तुमच्या ओळखीतल्या किंवा जवळच्या वैद्यांना भेटून तुम्ही त्याविषयीचा अधिक सल्ला घ्या. आपल्याला हा कार्यक्रम आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. मी आपल्याला पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे निवेदन करीन की आमच्या या यूट्यूब चॅनल संदर्भात तुमचे मित्रवर्ग, जवळचे नातेवाईक यांना जरूर कळवा, जेणेकरून ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. आपल्याला या कार्यक्रमामध्ये सांगितलेल्या माहितीविषयी काही प्रश्न असतील किंवा आपल्या संदर्भात काही व्याधी संदर्भात जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी जरूर आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. नवीन विषय घेऊन पुन्हा भेटायला येईन. तोपर्यंत नमस्कार.